मैं इसको गाय का दूध पिला रही थी। मैडम ने मुझे बताया कि आपके ट्रीटमेंट की यहाँ पे। मुझे भी सबसे पहले यही क्वेश्चन आया था कि क्या मैं सच में मतलब बच्चे को फीड करवा सकती हूँ या नहीं करवा सकती, कि होता है ऐसा पॉसिबल, ये मुझे भी मालूम नहीं था। तो मैं मनमाड़ से हूँ, मैंने मनमाड़ में हर एक डॉक्टर से कंसल्ट किया कि ये सच में पॉसिबल होता है ऐसे कि मैं दूध पिला सकती हूँ बच्चे को। मुझे हर एक डॉक्टर से मतलब जवाब मिला कि नहीं, ये पॉसिबल होता ही नहीं है। फिर फाइनली जब मैं यहाँ नासिक में आई, मैं जब डॉक्टर से मतलब अडॉप्ट के सिलसिले में कुछ बात करने के लिए वहाँ डॉक्टर के पास गई, तो मुझे ये डॉक्टर का एड्रेस मिला, डॉक्टर श्यामा कुलकर्णी। उनके पास मैंने ट्रीटमेंट स्टार्ट करवाई और ये पॉसिबल हुआ, ये सच में होता है कि हम बच्चे को दूध पिला सकते हैं। मैंने तो गोदी लिया हुआ बच्चा है, मैंने इस बच्चे को 4 महीने दूध पिलाया है। मैंने ये बच्चा अडॉप्ट किया हुआ है, मैं इसको दूध पिला सकती हूँ। फिर आपका तो ये खुद का बच्चा है, आप तो बहुत इजीली और आसानी से आपका हो सकता है। मॅडम मला दूध येत नाही, मी बाळाला वरचं दूध देऊ शकते का? आता हा तू जो प्रश्न मला विचारलास, तर पहिली गोष्ट दूध येत नाही असं होतच नाही. जेव्हा बाळ दूध प्यायला सुरुवात करतं तेव्हा तुझ्या मेंदूकडे संवेदना जाते. मेंदूकडून ऑर्डर आली की रक्तामध्ये ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन नावाचे हॉर्मोन्स येतात आणि त्यातले ऑक्सिटोसिनमुळे जे दूध आहे ते बाहेर पडतं, बाळाला मिळतं आणि प्रोलॅक्टिनमुळे त्याच मिनिटाला दूध तयार होत असतं. त्यामुळे ब्रेस्ट कधी पण रिकाम्या नसतात. बाळाला सारखं सारखं पाजणं हे खूप गरजेचं आहे. वरचं जर का पाजलं तर ही प्रोसेस आपणच ब्रेक करतो आणि त्याच्यामुळे आपण ते दूध कमी करतो. मी अब्बास भारमन मनमाड, हे बाळ मी 7 वर्षानंतर अडॉप्ट केलेलं आहे. माझ्या बाळाला मदर मिल्क नव्हतं. मी फार इन्क्वायरी केली तेव्हा मॅडमचा ॲड्रेस भेटला. पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव मॅडम आहे, त्यांनी हे पॉसिबल करून दाखवलेलं आहे. आमच्या बाळाला मदर मिल्क भेटलं आणि आज ते 6-7 महिन्यात आहे. पूर्ण 4 महिने माझी मिसेसने स्वतःच मिल्क तिला पाळलं, स्वतः फीडिंग केलेली आहे. हे फक्त मॅडममुळे पॉसिबल झालं होतं. माँ का दूध सबसे बेस्ट होता है, ऊपर के दूध से बच्चे को कुछ फायदा नहीं होता, इसलिए माँ का दूध बहुत ज़रूरी है और ये पॉसिबल हो सकता है। ये डॉक्टर श्यामा कुलकर्णी मैडम से पॉसिबल हुआ है, मैं उनका बहुत शुक्रगुजार हूँ। आता आमचे बेबी 4 महिन्याचे आहेत. 1 महिन्याचे बेबीज होते तेव्हापासून आम्ही मॅमकडे येतोय आणि मॅमने ट्रीट केल्यामुळे आम्ही आता त्यांना बॉटल्स, ट्विन्स असून पण बॉटल्स वगैरे न वापरता फक्त ब्रेस्ट फीडवर दोघी घेतात ब्रेस्ट फीड. हा मोठा मुलगा निखिल, हा धाकटा केयू. प्रत्येक ठिकाणी आईने सपोर्ट केला, त्याच्यातनं खूप जास्ती गोष्टी करता आल्या, स्वतःसाठी काही करायच्या गोष्टी शिकवल्या. आईने शिकवलं की स्वतः काहीतरी उभं केलं पाहिजे. लहानपणापासून बऱ्याच आजूबाजूला बऱ्याच प्रॉब्लेम्स पण आईवरती येताना मला कधी कुठल्या काय गोष्टीची अडचण नाही होती. आज आमच्या आईमुळे, आम्हीच नाही तर खूप सारे लोक आहेत जे आईमुळे आज त्यांचं आयुष्य सुधारलंय किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आज आनंदाचे क्षण आले आहेत. वडिलांच्या जागी आई आहे, तसेच म्हणून आम्ही आईशी बोलत असताना आवाज म्हणतो. पीडियाट्रिक्स करत असताना यायची जॉब म्हणजे जॉब. आणि फडके मॅडमना मी खरं सांगितलं होतं की मला तुम्ही जॉब करायची परवानगी दिली तरच मी शिकेल, नाही तर फडके मॅडम इतक्या स्ट्रिक्ट होत्या की त्या कोणाला जॉब करायला द्यायच्या नाही. म्हणजे अशा त्या वॉचवर असायच्या आणि ते जॉब करणारे त्यांना काढून टाकायच्या. तर मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेले. वेळ पण मिळायचा नाही त्या लोकांना, पण तरी तू त्याच्यातनं सगळं ते सगळं. आणि त्यांना मी सांगितलं की मला जॉब तुम्ही द्या तरच मी शिकेन, मी काही वडिलांकडून घेऊ शकते. अगेन्स्ट ऑल ऑड्स मग त्यांनी स्वतः त्या शिरोळे सरांशी बोलले आणि शिरोळे सरांनी मला जॉब दिला. म्हणजे आज मी जी आहे ती शिरोळे सरांमुळे नाचते आता नाही. महिना झाला सरांना जाऊन. ही माझी सून श्यामा. 22 लग्न झालं तर लग्नाच्या आधीपासूनच आमच्याकडे मोटरसायकल सुद्धा नव्हती आणि मग लग्न ठरल्यानंतर ते आली तर ती स्वतःच लग्न ठरवलं, वडिलांना बोलू दिलं नाही. तिने स्वतः सांगितलं की मी काय करणार आहे ते आणि मी काय केलेलं आहे ते. त्यामुळे तिचं धीटपणा तेव्हा मला आवडला. पण तो गेल्यानंतर आणि बरेच प्रसंग असा की आम्ही घरात डेड बॉडी पडलेली असताना तिथल्या घर मालकांनी वकिलाकडे चिठ्ठी पाठवली, दवाखाना खाली करून द्या. इतक्या वाईट प्रसंगातून आम्ही गेलेलो. आता डॉक्टर श्यामाताई
श्यामाताई यांची मुलाखत घेण्यासाठी मी त्यांना व मुलाखतकार श्री नंदकुमार जिटेनी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. ही आपली शेवटची मुलाखत आहे. यानंतर हा पुरस्कार त्या माझ्या पेशंट्सचा आहे की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हा प्रयोग करायला मला चान्स दिला. या ठिकाणी मला इंट्रोडक्शन करून द्यायचे होते की आपण असं म्हणतो की मातृत्वाशिवाय स्त्रीला पाना फुटत नाही. हा निसर्गाचा नियम आहे असंही आपण म्हणतो. परंतु या निसर्गाच्या नियमावर श्यामाताईंनी मात करून दाखवली आहे. म्हणजे दत्तक मातेला सुद्धा त्यांनी स्तनदा करण्याचा चमत्कार घडून दाखवलेला आहे. जगामध्ये फार थोड्या डॉक्टर असे आहेत की त्यांनी हा प्रयोग केला आणि त्याला यश मिळालं आणि त्या यशाला सगळ्या जगाने मान्यता दिली. कारण की अशा प्रकारची केस डॉक्टरांना मिळणं हे फार मोठं भाग्याचं असतं. कारण अशा प्रकारचे केसेस कोणी सांगत नाही. फार तर आईला, सासूला किंवा आणखीन घरातल्या 4-5 स्त्रियांपर्यंत ती जाते. परंतु माझा हा प्रॉब्लेम आहे हे मान्य करणं आणि त्याच्यासाठी कुटुंबाच्या संमतीनं डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं, या दोन्ही गोष्टी आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप दुर्मिळ समजल्या जातात. मुळामध्ये ही कल्पना सुद्धा कोणी करू शकणार नाही. अरे जी निसर्गाने घालून दिले तिथे तू आणि मी काय करणार. पण अशा प्रतिकूलतेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी संशोधन केलं, प्रयोग केले आणि आज ज्यांना मातृत्व झालेलं आहे परंतु ज्या स्तनदा झालेल्या नाहीत अशांवरही आणि ज्यांनी दत्तक पुत्र घेतलेलं आहे आणि तरीही ज्यांना मातृत्वाचं किंवा स्तनपानाचं सौख्य हे मिळावं असं वाटतं, अशा मातांनाही त्यांनी ते सौख्य मिळवून दिलेलं आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी याबाबत संवाद साधूया. श्यामाते ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला किंवा असं आपण काही करावं. कारण बाकीची क्षेत्र कशी ग्लॅमरस आहे. मी सर्जन झालो, बरोबर आहे, किंवा मी अमुक एका रोगाचा स्पेशालिस्ट झालो, किंवा मी खूप ज्या क्षेत्रामध्ये आता कॅन्सर कसं आहे किंवा डायबिटीस आहे अशा एखाद्या विकाराचा स्पेशालिस्ट झालो. याला जसं एक ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये एक प्रॉस्पेरिटी दिसते किंवा 2 वर्षात 3 वर्षात मी बऱ्याने कसं आवडेल, तसं ह्याच्यामध्ये काही नव्हतं. आणि यांचं एक वैशिष्ट्य असं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे की हा विश्वविख्यात शोध लावून सुद्धा ती ट्रीटमेंट देण्यासाठी त्या पेशंट कडून एक पैसाही घेत नाही. नाहीतर एखादा नवीन तंत्रज्ञान, नवा शोध लावला की सगळ्यात पहिले माणूस त्याचं पेटंट घेतो आणि याचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन कसं केलं जाईल आणि जी मोनोपोली असते की हे तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही म्हणून तुम्ही माझे 5 लाख, 4 लाख, 10 लाख, 20 लाख, परंतु स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून मोफत ट्रीटमेंट देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असं जे आपण म्हणतो त्या संदर्भातली सार्थकता प्राप्त करून देणाऱ्या श्यामाताई. म्हणून ताई मला सांगा की ज्याला ग्लॅमर नाही अशा प्रकारच्या या क्षेत्रामध्ये आपण काम करावं असं आपल्याला कसं वाटतं किंवा शोध लावावा. या तुमच्या प्रश्नाने मला एकदम खूप म्हणजे 84 सालामध्ये तुम्ही हा प्रश्न मला घेऊन गेलात. आम्ही जेव्हा 83-84 मध्ये मी पिडियाट्रिक्स करत होते तेव्हा मी मृदुला फडके मॅडमची स्टुडंट आणि सरांच्या कुलगुरू होते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे. सर पण शिकवायला होते आम्हाला. सरांकडून पण शिकले. गुरुच्या हातून शिष्याचा सन्मान होणार इथे बहुत अच्छे. तर आमच्या इथे कॉन्फरन्स होती, नॅशनल कॉन्फरन्स, तेव्हा आम्ही अरेंज केली होती. आम्ही होस्ट होतो, बीजे मेडिकलचे स्टुडंट, आणि आम्हाला सगळ्या स्टुडंट्सना मॅडमनी ड्युटीज दिलेल्या होत्या. आणि कॉन्फरन्स अतिशय सुंदर झाल्यानंतर मॅडमनी आम्हाला सगळ्या पीजी स्टुडंट्सना असा एक मोठा पुस्तकांचा गठ्ठा दिला. त्याच्यामध्ये ब्रेस्ट इज बेस्ट नावाचं एक पुस्तक तेव्हा आम्हाला दिलं. आणि त्या पुस्तकामध्ये असं होतं, उल्लेख होता की अमेरिकेत एक कुटुंब होतं, तर मला त्याचं नाव आठवत नाही, तर ते हजबंड वाईफ ते पण पिडियाट्रिशियन होते आणि ते दोघं दे यूज टू स्टेट विथ द पेशंट आणि मदरला दूध येईपर्यंत दे यूज टू गाईड. तर हे मी वाचल्यानंतर तेव्हापासूनच मी म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला थोडा जास्त वेळ देऊन आहाराचा सल्ला देणं, ब्रेस्टफीडिंग बघणं, ब्रेस्टफीडिंग शिकवणं, हे तेव्हापासून मी आवड म्हणून करत होते. त्याच्यानंतर गेल्या 2-3 वर्षामध्ये मला असा चान्स मिळाला की मी इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट ही खूप टफ असलेली एक्झाम मला देता आली. अर्थातच त्या एक्झामच्या मागे म्हणजे जसं म्हणतात की कर्तृत्व पुरुषाच्या मागे स्त्री असते,
पण कर्तृत्वान सुनेच्या मागे तिची सासू असते. माझ्या सासूबाईंनी आता ते आहेत आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला. म्हणजे परीक्षा असल्यानंतर मला घरात पिन ड्रॉप सायलेन्स लागायचा, मी जागेवरून उठायची नाही, कारण ती इतकी टफ एक्झाम होती की पर्सेंटेज रँकला पासिंग होतं त्याच्यामध्ये. आणि मी पास झाले त्याच्यामध्ये 84 PR होता. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड एकाच दिवशी 26 तारखेला ती परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड जो काही स्कोर असेल त्याच्यामध्ये जो PR निघेल त्याप्रमाणे पासिंग. तर आमच्या वेळेला 84 PR होता आणि 84च्या पुढे आम्हाला मिळवायला लागले. तर इट वॉज व्हेरी टफ एक्झाम. आणि त्याच्यासाठी अभ्यास करताना म्हणजे घरात अतिशय पिन ड्रॉप सायलेन्स, मुलांचा पण सहभाग होता त्याच्यामध्ये. त्यांनी अगदी जागेवर वस्तू मला दिल्या. म्हणजे पेशंट्स आणि हे सगळं करून घरची जबाबदारी माझ्यावर कोणी त्या काळात टाकली नाही आणि त्याच्यामुळे मी इतकी छान परीक्षा देऊ शकले नक्कीच. आणि मग ही परीक्षा देताना त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलचं सखोल ज्ञान थिओरिटिकली होतं. फॉरेन कंट्रीजमध्ये मी मलेशियाला वाबा नावाची म्हणजे वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग कॉन्फरन्सची कॉन्फरन्स होती, तर त्या कॉन्फरन्सला गेले. तर तिथे पण एका लेडी डॉक्टरनी असंच संशोधन केलं होतं, पण शी यूज टू गिव्ह म्हणजे शी गिव्ज हॉर्मोन्स आणि मी माझ्या प्रयोगामध्ये अजिबात हॉर्मोनचा वापर केला नाहीये. हा डिफरन्स आमच्यामध्ये आहे. तिने अशा 80 केसेस केलेल्या आहेत. मी तिच्यापुढे खूप छोटी आहे. मी या कामाला आत्ताशी सुरुवात केलेली आहे, पण परमेश्वर कृपेने मला आता 2 महिला मिळाल्या अशा प्रयोग करून पाहिला. दोघींनाही यशस्वीरित्या दूध आलं. तिसरी महिला म्हणली की नाही, मला असा वेळ काही घालवायचा नाही, मी बाळ दत्तक घेतलंय, पण मी बाळ सासूजवळ ठेवून मी माझ्या कामाला निघून जाणार आहे. तेव्हा ती माझ्याकडे आली, पण पुढे तिने ट्रीटमेंट घेतली नाही. आणि आता एक 3-4 जणी माझ्याकडे ट्रीटमेंटला आता ऑलरेडी येत आहेत. तर तो प्रयोग चालू आहे. याची दखल कशी घेतली भारतामध्ये? दोन्ही पेशंटचा पुरस्कार आहे. खरं म्हणजे आज त्या समोर आलेल्या नाहीत, माझं त्यांचं बोलणं झालं होतं, पण समोर आणि ती स्टोरी पण इतकी टचिंग आहे, ती सांगा ना थोडक्यामध्ये. दोघींची फार भन्नाट स्टोरी आहे ती. जी माझ्याकडे पहिली केस आली, म्हणजे ती केस तर माझ्याकडे रडत आली. ती मी काउन्सिलिंग पण करते. मी ॲडोलेसेंट पिडियाट्रिशियन आहे आणि मी अशा वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी करत असते. डिस्लेक्सिया थेरपिस्ट पण आहे, त्याची मी एक्झाम दिलेली आहे. तर माझ्याकडे बऱ्यापैकी काउन्सिलिंगचं काम पण चालतं. तर ती महिला माझ्याकडे दुसरी एक पेशंटची माता तिच्या मैत्रिणीला घेऊन आली आणि ती महिला खूप रडत होती. माझ्याकडे आल्याबरोबर तिने रडायला सुरुवात केली. तर मी म्हटलं काय झालं, मला वाटलं तिचं फॅमिली प्रॉब्लेम असेल, मुलांचा प्रॉब्लेम असेल, नेहमीप्रमाणे मी आपलं विचारलं. तर ती म्हटली नाही, माझी सासू मला म्हणते की जावेला जुळं होणार आहे, त्यातनं एक तुला घ्यायला लागणार आहे. मला ऑलरेडी 2 मुलं आहेत, तर मला आता माझं फ्रीडम पाहिजे. मला काही वाटत नाही की ते मूल घ्यावं. मुलगा असेल, मुलगी असेल, काय असेल, पुन्हा ते सगळं लहानापासून मोठं करायचं. आणि मी म्हटलं नाही, नक्कीच तुला मूल घेण्याचं वाईट नाही वाटत आहे, तुला नक्की मूल आईपासून तोडायला वाईट वाटतंय का? मग ती थोडीशी शांत झाली.